मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभाग म्हणजे इंडियन पोस्ट रिक्रुटमेंट 2024 यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या जागा निघालेल्या आहेत त्याचा आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जागेचा तपशील याबद्दल डिटेल तुम्हाला सांगितलेले आहे। टोटल जागा 44,228 निघालेल्या असून मोठ्या प्रमाणात ही भरती आलेली आहे। याचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या साईटवर यायचं आहे। या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर या साईटवर येणार आहात। ऑनलाईन फॉर्म तुम्ही मोबाईलवर, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर भरू शकता। तुम्ही या साईटवर आल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता की तुम्ही स्टेज 1 रजिस्ट्रेशन असं या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्या समोर एक पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम एक मोबाईल नंबर तुम्हाला फिलअप करून त्याच्यावर एक OTP येणार आहे, तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। नंबर 1 मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल नंबर या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे। OTP मित्रांनो हा त्यामध्ये काही आकडे येतील, त्याचप्रमाणे काही स्मॉल लेटर येतील, तो पूर्ण 6 आकडी OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे। त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे ईमेल ID। ईमेल ID तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। ईमेल ID टाकल्यावर त्या ईमेल IDवर तुम्हाला OTP सेंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे नेम ॲप्लिकंट नेम ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नाव तुम्हाला टाकायचं आहे। सर्वप्रथम आडनाव असेल, त्यानंतर आपले फर्स्ट नेम, नंतर वडिलाचे नाव, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन आहे फादर नेम। त्यानंतर 5 नंबरचा ऑप्शन आहे डेट ऑफ बर्थ। त्यानंतर या ठिकाणी जेंडर मेल फिमेल जे असेल ते तुम्हाला चूज करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी कम्युनिटी म्हणजे कुठल्या कास्टमध्ये तुम्ही राहता, तुमची कास्ट कुठली आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे। जर का तुम्ही NT वगैरे असाल तर या ठिकाणी तुम्हाला OBC निवडायचं आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲड असून तुम्हाला NT वाले VJ NT NTC NTB जे तुम्ही अदर कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला OBC हे चूज करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं सर्कल म्हणजे आपलं जे महाराष्ट्र सर्कल असेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। आपलं जे स्टेट आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतरचा 9 नंबरचा कॉलम आहे 10वीचं आपले वर्ष, तुमचे 10वी कोण्या वर्षी झाली ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून सबमिट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी फिलअप केलेल्या असून त्याचप्रमाणे मोबाईल नंबर, ईमेल ID व्हेरीफाय केलेला असून आता आपण या ठिकाणी कॅप्चर टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक मेसेज येणार आहे, फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कंप्लीटेड, प्लीज कंटिन्यू फिलिंग द डिटेल फॉर रजिस्ट्रेशन। या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे। ओके केल्यावर आता या ठिकाणी समोरचं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे। म्हणजे मित्रांनो अजूनपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन झालेलं नाही। या ठिकाणी तुम्हाला 10 नंबरचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इकडे डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप वगैरे असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं। त्यानंतर इकडे 12 नंबरचा कॉलम आहे लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल, म्हणजे तुमच्या 10वीमध्ये तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये स्टडी केली ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। फॉर एक्झाम्पल आपल्याला 10वी लँग्वेजमधून इंग्लिश होतं, त्यानंतर हिंदी, त्यानंतर एक मराठी, अशा प्रकारे लँग्वेज तुम्हाला चूज करायची आहे। जर का तुमचं उर्दू मीडियम असेल तुम्ही उर्दूसुद्धा टाकू शकता। त्यानंतर ओके या ऑप्शनला क्लिक केल्यावर नंतरचं ऑप्शन आहे वेदर यू एम्प्लॉय, या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 14 नंबरचं ऑप्शन आहे फोटो, त्यानंतर 15 नंबरचं ऑप्शन आहे सिग्नेचर। या ठिकाणी फोटो तुम्हाला 50 KB आतमध्ये असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सिग्नेचर ही 20 KB आतमध्ये असावी।
या ठिकाणी तुम्हाला चूज फाईल ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, त्याचप्रमाणे सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे फोटो आणि सही अपलोड केलेली असून आता सबमिट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर आतापर्यंत आपण जेवढी माहिती भरली ते आपल्यासमोर शो होणार आहे. यामध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता, कारण की एकदा सबमिट झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला करेक्शन करता येणार नाही. तर या ठिकाणी मी वदरची माहिती पूर्णपणे भरलेली बरोबर असून तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे, त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. या ठिकाणी पाहत आहे की युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन कंप्लीटेड आणि रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळालेला आहे आणि तुम्हाला मेसेजसुद्धा एक आलेला असेल. तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण समोरचा फॉर्म भरण्यासाठी कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पेज या ठिकाणी पुन्हा ओपन होते नवीन. त्यानंतर तुम्हाला सर्कल फॉर अप्लाय म्हणजे कुठल्या सर्कलमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, म्हणजे कोण्या स्टेटमध्ये, तर तुम्हाला जे आपलं स्टेट असेल महाराष्ट्र, ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट ऑप्शनला पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येणार, तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, मी या ठिकाणी OTP त्याचप्रमाणे कॅप्चर फिलअप केला असून नेक्स्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर आता आपल्यासमोर फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी जी आपण माहिती भरली ते शो होणार आहे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी विचारत आहे की ॲड्रेस डिटेल्स. ॲड्रेसमध्ये जो तुमचा ॲड्रेस असेल गावचा, तो या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. ॲड्रेस सेम ॲज ॲड्रेसहून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर का तुमचा सेम ॲड्रेस असेल तर, नसेल तर तुम्ही अलग अलग सुद्धा टाकू शकता. त्यानंतर इकडे क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र हे राहणार आहे. त्यानंतर आपलं जे 10वीचं वर्ष निवडलं ते या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर इकडे निवडायचं आहे सिलेक्ट बोर्ड. तुम्ही कुठल्या बोर्डमधून 10वी पास झालात हे या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तर या ठिकाणी जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे खालून 2 नंबरचं, ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. ते आपलं याच्यानुसार येणार आहे, तुमच्या 10वीच्या वर्षानुसार. बाकीचे या ठिकाणी CBSE सुद्धा दिलेलं आहे. तुमचं जर CBSE पॅटर्न असेल तर CBSE तुम्हाला निवडू शकता. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हायर अँड सेकंड एज्युकेशन विथ अशा प्रकारे हे ऑप्शन दिलेलं असून या ठिकाणी क्लिक करून घेऊया. या ठिकाणी क्लिक केल्यावर समोरचं तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. या ठिकाणी क्लिक केला मार्क्स हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. या ठिकाणी मार्क्स हे ऑप्शन निवडल्यावर आता आपल्याला मार्कशीटवर जेवढे मार्किंग टाकायचे आहे, फॉर एक्झाम्पल सायन्समध्ये किती मार्क भेटले, त्याचप्रमाणे इकडे सिलेक्ट लँग्वेजमध्ये सेकंड लँग्वेज म्हणून तुम्हाला हिंदी हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर इकडे मॅथ राहणार आहे. त्यानंतर फर्स्ट लँग्वेजमध्ये आपली मराठी तुम्हाला चूज करायची आहे. त्यानंतर इकडे पुन्हा खाली निवडल्यावर तुम्हाला थर्ड लँग्वेज इंग्लिश अशा प्रकारे निवडल्यावर, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक विषयातले या ठिकाणी मार्क टाकायचे आहेत. त्यानंतर मार्किंग टाकल्यावर तुम्हाला पुन्हा शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की सर्कल म्हणजे सिलेक्ट डिव्हिजन अप्लाय फॉर. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठल्या डिव्हिजनमध्ये जॉब हवा आहे किंवा कुठल्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठल्याही जिल्ह्यामध्ये जागा पाहून या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी पूर्ण जिल्हे दिलेले आहेत. महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे असतील डिव्हिजन, तेवढे डिव्हिजन या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो मी या ठिकाणी यवतमाळ हे डिव्हिजन निवडतो. तुम्हाला तुमच्या
सोयीनुसार किंवा जे तुम्हाला डिव्हिजन आवडत असेल त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आता डिव्हिजन निवडल्यावर या ठिकाणी तुम्ही पाहताय की एकदम लास्टमध्ये पोस्ट प्रेफरन्स, तर या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यूमध्ये सिरियल नंबर टाकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3. परंतु जे या ठिकाणी पाहता की 1 नंबरचं जे ऑप्शन आहे यवतमाळ डिव्हिजन अडगाव, या ठिकाणी URची जागा दिली आहे फक्त UR, म्हणजे ओपनचं कॅन्डिडेट या ठिकाणी भरल्या जाणार आहे. या ठिकाणी जर का तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असाल तर या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता किंवा नाही देऊ शकत. मी या ठिकाणी SC मधून फॉर्म भरलेला असून या ठिकाणी पाहत आहे की एक ऑप्शन दिलेला आहे खालून 9 नंबरचं. या ठिकाणी एक जागा आहे SCची, या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता 1. आणि जर का तुम्ही OBC मध्ये फॉर्म भरला असाल तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला 1 प्रेफरन्स द्यायचा आहे. आणि जर का तुम्हाला पूर्णच घ्यायचं असेल ओपन आणि OBC किंवा SC, तर या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू प्रमाणे नंबर द्यायचे आहेत 1, 2, 3, 4 अशा प्रकारे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नंबर द्यायचे आहेत 1, 2, 3, 4 प्रेफरन्समध्ये. आणि जर का तुम्हाला फक्त कास्टमध्येच फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी कास्टच्या समोरच तुम्हाला फक्त नंबर टाकायचे आहेत. तर मी या ठिकाणी सर्वच निवडतो कारण की यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या पेजला क्लिक करायचं आहे. 2 नंबरच्या पेजला क्लिक केल्यावर सेम प्रोसेस मगासारखीच तुम्हाला या ठिकाणी नंबर टाकायचे आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. अशा प्रकारे प्रेफरन्स दिल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे की प्लीज सिलेक्ट द सर्कल अँड डिव्हिजन फॉर व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट, म्हणजे तुम्हाला जर का तुमचं नाव वगैरे आलं किंवा लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी कुठे जायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जे जवळचं तुमचं डिस्ट्रिक्ट पडत असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. तर या ठिकाणी मी अमरावती हे डिस्ट्रिक्ट चूज करतो कारण की मला तेच जवळ पडणार आहे. मी फॉर्म जरी वर्ध्याला भरला असेल यवतमाळला तरी पण मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणून अमरावती हे डिव्हिजन तुम्ही निवडू शकता. या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शो अँड प्रोसेस या ऑप्शनला तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तिथून एक मेसेज येणार आहे ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुल, या ठिकाणी ओके करायचं आहे. त्यानंतर हे प्रिंट तुम्हाला काढून घ्यायचे तुमच्या जवळ या ठिकाणी ठेवायची आहे. मित्रांनो अशा प्रकारे हे फॉर्म आज आपण भरलेला असून यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी अवश्य येणार आहे. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचंसुद्धा भलं होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.